आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जवळपास 82% मतदान। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत चुरशीने जवळपास 82% मतदान झाले आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार झाकीर उर्फ राजू वजीर तर भाजपा पुरस्कृत उमेदवार रुपाली मखदूम यांच्यात सरळ एकाच एक अशी लढत होत असल्यामुळे मंगळवारी सकाळपासून या ठिकाणी अत्यंत चुरशीने शांततेत मतदान पार पडले। बुधवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्यामुळे सर्व नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी यशोधरा राजे शिंदे निवडून आल्या होत्या। त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती। या निवडणुकीत झाकीर उर्फ राजू वजीर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तर रुपाली मखदूम यांनी भाजपा पुरस्कृत असा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दोन्ही उमेदवारांनी प्रचार जोरदार केला होता, त्यामुळे ही निवडणूक चुरशीने होणार हे स्पष्ट झाले होते। त्यामुळे मंगळवारी चुरशीने जवळपास 82% मतदान झाले आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। विरोधकाची किंमत जनतेने आज दाखवून दिलेली आहे आणि जनतेचा विजय आहे हा, आणि त्यासाठी मी वड्डीच्या जनतेचा शतशः आभारी आहे। विरोधकांचा आज लिंबू सुया भावल्या असले काय प्रकार चाललेले नाही आहे आणि वड्डीची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे आम्हाला अधिक मताने विजय केलेला आहे। आणि मी ह्याच्या अगोदर बी मी सांगितलं होतं जे वड्डीची जनता अधिक मताने आम्हाला विजय करणार आहे म्हणून, आणि ती जनतेनं करून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल जनतेचं मी शतशः आभारी आहे।